वर्षापूर्वी एक बाळाला बघितला होता जो 6-8 महिन्याचा होता आणि त्याचे पाठीवर जेव्हा आम्ही ओपन केला असे 2 रॉडचे गरम लावलेले मार्क होता. मला इतका वाईट वाटला ते सगळं बघून. खूपदा पेरेंट्स मोटिवेट होऊन जातात डॉक्टरच्या बोलण्यावर, पण ते घरी जातात आणि 2 दिवसानंतर परत येत नाही कधीही. तेव्हा मला ऐकायला येतं की आमचे बाजूचे बोलले का करायचं आहे. त्यांना खूपदा असं वाटतं की देवाचा किंवा ब्लॅक मॅजिक ह्याच्याशी खूप रिलेट करतात. ॲक्च्युली नॉर्मल मुलांना मालिश करायचंच नाही. जे स्पास्टिक मुलं आहेत आणि डिस्टॉनिक मुलं आहेत त्यांचे मसल आणखीन टाईट होतात मालिश केल्याने. मसल इतके कमजोर असतात की जॉईंट डिस्लोकेशन नको व्हायला, कारण की आपल्याकडचे इंडियन तुम्हाला माहीत आहे मावशी लोक कशी मालिश करतात, खूप विग्रस मालिश करतात. बाळ रडत असतं तेपर्यंत मालिश करतात. प्रेग्नन्सीच्या टाईममध्ये अशा काही गोष्टी आहेत का जे मदर करू शकते किंवा गायनॅक करू शकते, जेणे की आपल्याला आधीच काही गोष्टी कळून येतील, असं काही असतं? सो हाय, हॅलो, नमस्कार, स्वागत आहे तुमचं साहिल हरिकट पॉडकास्टमध्ये. आज आपण एक असा इम्पॉर्टंट विषयावरती चर्चा करणार आहे, कारण नॉट एव्हरीबडी इज अवेअर अबाउट दिस डिझीज आपल्या भारतामध्ये. बट हा एक वी कॅन से की हळूहळू रायझिंग फॉर्ममध्ये आहे भारतामध्ये, जे की सेरिब्रल पॉल्सी. सेरिब्रल पॉल्सी हा भारतामध्ये जर आपण ॲव्हरेज बघितलं तर पर 1000 किड्सच्या मागे 3 लहान मुलांना हा आजार होतो भारतामध्ये. सो सेरिब्रल पॉल्सी काय आहे, सेरिब्रल पॉल्सी मुलांमध्ये कसा डेव्हलप होतो, त्याचे सिम्पटम्स कसे असतात, त्याच्याबद्दलचे मिथ्स काय आहेत, त्याच्यावरती क्युअर आहे का, त्याचे ट्रीटमेंट्सचे काय वेगळे वेगळे फेजेस असतात. आज या सगळ्या गोष्टींवरती आज आपण चर्चा करणार आहे. आज या गोष्टींवरती चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत स्टुडिओमध्ये डॉक्टर चेतना कुंडे मॅम आलेल्या आहेत. मॅम नमस्ते. नमस्ते. कशा आहात? मस्त. ओके. सो सेरिब्रल पॉल्सी आपण जर बघायला गेलं तर तुम्ही जसं म्हटलात, आता आपण बघतोय की पर 1000 किड्सच्या मागे 3 मुलांना सेरिब्रल पॉल्सी होऊ शकतो. हो. तर आपण ह्यापासून सुरू करूयात की सेरिब्रल पॉल्सी नेमकं काय आहे आणि त्याचे वेगवेगळे कॉजेस असतील तर ते कशामुळे होतात. Okay, so cerebral palsy is nothing but a brain damage ओके which is happening to a newborn child. ओके सेरिब्रल पॉल्सी हा मेंदूचा आजार आहे आणि हे बेबीजला नेमका कळून येतो जेव्हा त्यांचा जन्म होतो तेव्हा. ओके आणि तुम्ही जसं विचारलं की कॉजेस काय आहे सेरिब्रल पॉल्सीचे, सर प्रेग्नेन्सी असताना जेव्हा मम्माला हायपरटेन्शन असेल किंवा डायबिटीज असेल, कुठलेही प्रॉब्लेम्स असे असतात की जे बाळाचे ग्रोथला अफेक्ट करतो. मग ड्युरिंग द टाइम ऑफ डिलिव्हरी जर बाळ रडला नाही आणि मग तो श्वास उशिरा जातो ब्रेनपर्यंत आणि हायपॉक्सिक इश्केमिक इंजुरी होतात बाळाच्या मेंदूला. ओके मग जर डिलेव्हरी जवळ असताना गळ्यात फास बसते आपले अंबलिकल कॉर्डची, तो एक असतो. आणि त्यानंतर जर बाळ जन्मल्यानंतर कधीही जॉइंटिस आणि बाकीचे जे कधी मेंदूला जखम होते कुठल्याही प्रकारची, मग तो सेरिब्रल पॉल्सी म्हणलेला जातो वर्षाचे 2 पर्यंत. ओके ओके सो जसं आता तुम्ही म्हणलात की अम्बिलिकल कॉर्ड जी असते ती आपण गळ्यामध्ये फास्ट बसून, कारण ते डेव्हलपमेंटसाठी, ब्रेन डेव्हलपमेंटसाठी त्रास झाला त्यावेळेसच होऊ शकतो सेरिब्रल पॉल्सी. काय आहे, बाळाचं डेव्हलपमेंट तर पूर्ण 9 महिन्यात टप्प्याटप्प्याने होतच राहतात. पण ऍक्च्युली काय आहे, अंबलिकल कॉर्ड हा राऊंड केव्हा होतो, कारण की बेबीची मुवमेंट होते तेव्हा तो कधी कधी एखादा कॉज आहे तो की फास्ट जास्त टाईट बसतो आणि तेव्हा रक्तप्रवाह ब्रेनवर नाही होत आणि तेव्हा हायपॉक्सिक इश्केमिक इंजुरी होतात. ओके ओके जर आता आपण ह्याचे टाइप्स बघितले तर ह्याचे वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे टाइप्स असतील, राईट?
हो, करेक्ट. आमच्या मेडिकल याच्यात 2 प्रकारे आपण टाइप्सला बघू शकतो. अंगाचा कुठला पार्ट इन्व्हॉल्व आहे तसाप्रमाणे. जर अंगाचा अर्धा पार्ट आहे तर हेमिप्लेजिक सेरेब्रल पॉल्सी बोलतात. ओके. अंगाचा पाय जास्त इन्व्हॉल्व आहे हातांपेक्षा तर आपण डायप्लेजिक सेरेब्रल पॉल्सी बोलतो. आणि जर चारी लिंब इन्व्हॉल्व आहेत तर त्याला टेट्राप्लेजिक. आणि क्वाड्रिप्लेजिकमध्ये काय असतं, ट्रंक पण जास्त इन्व्हॉल्व होतो आणि अशी मुलं व्हीलचेअरवर असतात. हे एक क्लासिफिकेशन आहे. दुसरा क्लासिफिकेशन आहे जे टोनच्या प्रकाराने होतो. जे बाळ जर खूप अंग टाईट करतोय हातपाय फिरवून तर तो एक डिस्टॉनिक प्रकारचा असतो. मग बाळ कधी कधी खूप अंग टाईट धरून ठेवतो, तो लूज करू शकत नाही किंवा खूप घट्ट धरून येतो, तर तो स्पास्टिक सेरेब्रल पॉल्सी म्हणून येतो. आणि तिसरा प्रकार असा आहे की त्याच्यात हायपोटॉनिक पण असतात, जे खूप बाळांची स्नायू खूपच कमजोर असतात आणि बाळ पूर्ण गोल होऊन असे तुम्हाला खूपच त्यांना धरलं की असं कळेल की ते खूप मऊ वाटतात आणि पूर्ण राऊंडेड होऊ शकतात इतकं. आणि एक आणखीन आहे त्याच्यात ॲथेटॉइड सेरेब्रल पॉल्सी म्हणून पण येतात, जे बाळांची खूप हालचाल जास्त असते. आणि अटॅक्झिकमध्ये एक आणखीन इन्व्हॉल्वमेंट असतं किंवा खूप जास्त मुवमेंट्स बाळाला असतात, जे नॉर्मल प्रकाराने जास्त असतं आणि त्याला नॉर्मल फंक्शनिंग करता येत नाही तेव्हा. ओके. म्हणजे त्याचे वायबल झाल्यासारखे दिसत असतील सिम्पटम्स, जर म्हणजे तसं दिसत असेल. हा, म्हणजे हे सगळे क्लासिफिकेशन आहे वेगवेगळा. अटॅक्झिक बोलायला गेले की जेव्हा बसायला लागतं बाळ आणि जेव्हा उभा राहून चालायला लागतं तेव्हा जास्त इव्हिडेंट दिसून येतो. हा, हातपाय अंग जे मी बोलले स्पास्टिक वाले ते आधीपासून कडून येतं, कारण की बाळांच्या हातपाय हलवणं असतं, जे रेसिप्रोकल पाय मारणं असतं पुढे मागे पुढे मागे, ते खूप कमी असतं बाळांचं. आणि ते खूप जास्त टाईट करणार नाही तर धरून ठेवणार अशी. म्हणजे जर आपण हे बघितलं तर प्रत्येक आई वडिलांनी त्यांच्या मुलांमध्ये ही गोष्ट बघणं गरजेचं आहे की तशा कुठल्या गोष्टी होऊ शकतात का, असे काही सिम्पटम्स दिसत आहेत का, राईट? आई बाबांना आपल्याला जर बोलायचं आहे की तुम्ही बाळांमध्ये काय बघा, तर आपण बोलूया की बा तुमचा बाळ जर नॉर्मल वागत नाहीये, तो 3 महिन्यात मान धरत नाही आहे आणि 4 महिन्यात तो पलटी घेत नाहीये, 6 महिन्यात तो बसायला येत नाहीये, बसत नाहीये, तर तुम्ही काळजी घ्या, कारण की आपण लवकरात लवकर फिजिओथेरपी स्टार्ट करू शकतो. कारण की आपल्या इंडियन सिनेरिओमध्ये काय असतात, पेरेंट फक्त चालण्याची वाट बघत असतात आणि तोपर्यंत वर्ष आणि वर्षाचे वर होऊन जातात. आणि म्हणूनच तर अवेअरनेस क्रिएट करण्याची खूप आवश्यकता आहे. आणि त्यांनी लवकरात लवकर फिजिओथेरपिस्ट किंवा ते आपल्या फॅमिली डॉक्टर्स बोला, न्यूरो फिजिशियन बोला, त्यांना तरी अप्रोच करा, कारण की एक गायडन्स भेटेल आणि लवकरात लवकर आपल्याला फिजिओथेरपी स्टार्ट करता येईल. ओके. जसं आपण सेरेब्रल पॉल्सी म्हणतोय तर ह्याच्या मेन क्वेश्चनकडे मला यायचंच आहे की सेरेब्रल पॉल्सी हा क्युअर होऊ शकतो का, किंवा ह्याच्यावरती कशा पद्धतीच्या गोष्टी असतात. बट त्याच्या आधी आपण या गोष्टीवरती बोलूयात की ह्याचं डायग्नोसिस कसं करतात. म्हणजे जसं आता तुम्ही म्हटलात की आपण आई वडिलांनी त्यांची हालचाल बघितली पाहिजे, मान ठेवणं बनलं, तर त्याच्यासोबत अजून काही मेजर गोष्टी आहेत का, किंवा मग असे काही टेस्ट असतात का जे आई वडिलांनी केले पाहिजे बाळ जन्माला आल्यानंतर, जे कॅज्युअली पण करणं गरजेचं आहे, ज्याच्याने आपल्याला बाकी खूप काही गोष्टी कळून येतात. ओके. तर बघा, खूपदा काय होतं, जेव्हा डिलिव्हरी होतात हॉस्पिटलमध्ये काही ना काही वेगळे सिम्पटम्स बाळांमध्ये येतात आणि तेव्हाच दिसून येतं, कारण की बाळ उशिरा रडला असेल किंवा जॉइंटेज झाला असेल बाळाला, तर ह्या पद्धतीने आणि डॉक्टरांना कळून येतो त्यावेळेला. तर आपण अर्लियर स्टेजमध्ये USG करून, म्हणजे अल्ट्रासोनोग्राफी ऑफ ब्रेन, हे करून मेंदूला जखम आहे का हे समजू शकतो. मग थोडे दिवस गेले की त्यानंतर MRI इज द ओनली इव्हिडन्स बेस्ड मेजर बोलूया त्याला, आणि ज्याच्याने आपल्याला कळून येतं की कुठला भाग मेंदूचा जखम आला आहे आणि कुठला एरिया आणि कसे सिम्पटम्स आहेत बाळाचे. अगोदर आपण USG ऑफ ब्रेन करतो, मग महिना 6 महिने 1 वर्ष नंतर हळूच MRI करतो. कधी कधी हे मेडिकल न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर्स जे असतात ते त्यांना बरोबर वेळेवर सांगणारच.
सो जर आता आपण ह्याचे ट्रीटमेंटचे ऑप्शन्स बघितले तर काय वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे ऑप्शन्स असू शकतात एका पेरेंट समोर. समजा आता एका पेरेंटला कळालंय की त्याच्या मुलामध्ये अशा अशा काही गोष्टी दिसत आहेत, तर त्यावेळेस नॉट नेसेसरी की प्रत्येक एक जनरल फिजिशियनला किंवा जनरल डॉक्टरला या गोष्टी माहिती असतील की किती काही पद्धतीचे उपचार आहेत ह्याच्यावरती. आता तर मी एक भाग बोलले सेरिब्रल पॅल्सीचं, जे मोटर डेव्हलपमेंट म्हणजे मान धरणं, बसणं नाही, चालणं. पण असं नाहीये की सेरिब्रल पॉल्सीच्या मुलांना आणखीन या व्यतिरिक्त बाकीचे प्रॉब्लेम्स पण असतात. जसे कॉर्टिको व्हिज्युअल इम्पेअरमेंट्स असतात, म्हणजे त्यांना परसेप्शन प्रॉब्लेम्स असतो खूपदा, खूप जरा सेन्सरी इश्यूज असतात वेगवेगळे. तर हे सगळं पण लक्ष घेणं आवश्यक आहे. दुसरी आणखीन एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे, त्यांचा स्पीच पण प्रॉब्लेम असतो. ओके. So it's like there are multiple issues, and sometimes there are cognitive issues also, but in not all cases of cerebral palsy, but there are few cases which may can have an cognitive issue also. तर आपल्याला हे सगळं बघून आपल्याला ठरवावं लागतं की बा हे सगळ्यांची टेस्टिंग होते वेळेवर, आणि मग आपण डिसाईड करतो की बा कुठला ट्रीटमेंट बाळाला जाणार आहे. आता मी फिजिओथेरपिस्ट आहे, तर मी त्याच्याबद्दल बोलते की हो, आपल्याला बाळाची खूपच लवकरात लवकर फिजिओथेरपी स्टार्ट करता येते आणि हे खूप बेनिफिशियल आहे या मुलांसाठी. आणखीन मी एक माझ्याकडून ऍड ऑन करते की बा खूपदा लोक अशी मुलांना मतिमंद बोलतात, पण हा अजिबात म्हणजे चुकीचं आहे, कारण की असं नाहीये. हे तुमच्या आणि माझ्यासारखे नॉर्मल असतात आणि हे मॅक्सिमम नॉर्मल असतात. हे दे कॅन बी अ क्लास टॉपर. इतके हुशार असतात ते, त्यांना सगळं समजतं, त्यांना खूपदा कम्युनिकेशन्स करता येतं, पण कधी कधी इन्व्हॉल्वमेंट जर जास्त आहे तर त्यांचं कॉग्निशन आणि कम्युनिकेशन अफेक्टेड असतो. हो, पण असं नाहीये की ते मतिमंद आहेत आणि आपण त्यांना तसं थप्पा नको द्यायला पाहिजे, असं एक बोलणं आहे. राईट. ओके. सो इफ टॉकिंग अबाउट काही कॉम्प्लिकेशन्स पण असतात यामध्ये मेजर, तर ते कसे असतील? कॉम्प्लिकेशन्स बोलायला गेले की जर हे मुलं स्पास्टिक आहेत, तर त्यांना खूप जास्त टाईटनेस डेव्हलप होतो. याचं कारण असं आहे की जशी बोन ग्रोथ होते तशी मसलची ग्रोथ होत नाही. ओके. आणि म्हणून या मुलं टाईट होतात. म्हणून आपल्याला फिजिओथेरपी करून मसलची वेळेवर लेंथनिंग करणं आवश्यक आहे. एक तर डेव्हलपमेंट तर आपण शिकवतोच आहे, त्यासोबत लेंथनिंग मेंटेन करणं इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. तर नाही तर पुढे जाऊन त्यांना बुटॉक्स सर्जरीज मध्ये लँड अप व्हावं लागतं. तर आपण फिजिओथेरपी करून हे सगळं आपल्याला जितका डिले करता येईल आपण तो डिले करू शकतो. राईट. ओके. सो आणि जर आता आपण हा विचार केला की वी आर टॉकिंग अबाउट किड्स राईट नाउ, सो जर एक अडल्ट जो ह्या स्टेज या फेज मध्ये चालला आहे सेरेब्रल पॉल्सीच्या, तर ऑर एल्स वी कॅन टॉक अबाउट किड्स ऑल्सो, तर त्यांच्या डेली लाईफ किती अफेक्ट करते ह्याच्यामध्ये, आणि त्यांना काही डेली लाईफ मधल्या छोट्या छोट्या गोष्टी पण करता येत नाही, असे काही कॉम्प्लिकेशन्स असतात? हो, असतात ना. कारण की जसे मी बोलले टाइप्स ऑफ सेरिब्रल पॉल्सी असतात. तर आपण बघायला गेले की जी हेमिप्लेजिक सेरिब्रल पॉल्सी आहे, ज्यांचा एक अंग जास्त इन्व्हॉल्व्ह असतो, तर त्यांची एक बाजू ती हात जी आहे वापरण्याची कमी असतात. पण असं नाही, ते क्वाईट इंडिपेंडेंट असतात आपल्या लाईफमध्ये. ते सगळं करतात, चालतात, फिरतात. थोडाफार लिहायचा प्रॉब्लेम होऊ शकतो, पण ते खूप इंडिपेंडेंट असतात. दुसरे डायप्लेजिक, डायप्लेजिकचा पाय जास्त इन्व्हॉल्व्ह असतो, जसं मी सांगितलेलं आहे. हे पण आपल्या आयुष्यात सगळं करतात, स्वतःचं जेवण वगैरे सगळं करतात. पण अगेन एव्हरीथिंग इज डिपेंड अपॉन की किती सिव्हिअरिटी आहे इन्व्हॉल्वमेंटची. तर पण हे इंडिपेंडेंट मॅक्सिमम राहू शकतात. आणि क्वाड्रिप्लेजिक आणि टेट्राप्लेजिक हे डिपेंडेंट कॅटेगरीमध्ये जातात, जिथे हे मुलं व्हीलचेअरवर येतात आणि तेव्हा हे मॅक्सिमम प्रत्येक गोष्टीसाठी डिपेंडेंट होऊन जातात. ओके. पण कॉग्निटिव्ह वाईज ते खूप बरे पण असतात. ओके. सो जर आता आपण सेरेब्रल पॉल्सी म्हणतोय, तर हा
एक डेव्हलपिंग स्टेजमध्ये असताना तुम्ही म्हणताय की आपण वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे ट्रीटमेंट्स आपण करू शकतो, तर त्यामध्ये फिजिओथेरपी इज वन ऑफ दोज ट्रीटमेंट. येस, वन ऑफ दोज ट्रीटमेंट. राईट. आणि व्हेरियस बाकीचे कुठले टाइप्स असतात? स्पीच थेरपी घेता येतं. एकदा मान धरला बाळ की त्यानंतर हळूहळू स्पीच थेरपी पण स्टार्ट होते, मग लगेच 3 months लेटर ऑन. आणि महत्त्वाचं याच्यात आहे की बिहेवियरल थेरपी वगैरे खूप कमी लोकांना लागतं, कारण की इतक्या लवकर नाही लागत. लेटर ऑन जेव्हा ते मोठे झाले की त्यांना जेव्हा खूप जास्त प्रॉब्लेम होतो, कारण की बिहेवियरल इश्यूजमध्ये येतात, तेव्हा बिहेवियरल थेरपी लागते. पण आमचं एक लागतं. आणि मेडिसिन्स, आम्हाला न्यूरोलॉजिस्टची पण सोबत गरज असते, कारण की ते मेडिसिन्स आवश्यक आहे, कारण की टाईटनेस रिलीव्ह करण्यासाठी ते वेळेवर मेडिसिन्स देतात. आणि आपण चाइल्ड डेव्हलपमेंट अँड गायडन्स युनिट सोबत पण काम करतो आहात, तर त्यांचाही या कंडिशनमध्ये इन्व्हॉल्वमेंट खूप महत्वाचं आहे, कारण की पेरेंट्स गायडन्स वेळेवर त्यांना सांगणं, कारण की प्रत्येक पेरेंट्ससाठी असा बाळ होणं म्हणजे त्यांचा आयुष्याचा पहिला एक्सपिरियन्स असतो. तर इथे प्रत्येक डॉक्टर इम्पॉर्टंट आहे. आणि येस, ऑर्थोपेडिशियन्स वी कॅनॉट फॉरगेट देम, कारण की जेव्हा या बाळांना प्रत्येक एजमध्ये जसे हिप डिसलोकेशनचे चान्सेस असतात, तर हिप सर्वेलन्स 2 वर्षापर्यंत बाळाचा रेग्युलर झाला पाहिजे. आणि हा कंटिन्युअसली हिप चेकिंग इम्पॉर्टंट आहे. आणि जेव्हा लेंथनिंग करायची गरज असली, जेव्हा आपल्या फिजिओथेरपीनी खूप काही लेंथ आपल्याला गेन नाही झाली किंवा टोन खूप जास्त आहे, तेव्हा ऑर्थोपेडिशियन्स ऑपरेट करतात. आणि हा मसल इम्बॅलन्स असतो या डिसऑर्डरमध्ये, म्हणजे यांचे मुलांना तेवढी ताकद नसते वापरायला, तर आपण ताकद करणं फिजिओथेरपीमध्ये शिकवतो. पण खूपदा फूट अलाइनमेंट्स वगैरे खूप प्रॉब्लेमॅटिक असतात, तेव्हा ही फूट सर्जरीज मध्ये ऑर्थोपेडिशियन्सचा रोल येतो. म्हणून आपण याला हॉलिस्टिक टीम अप्रोच एक सोबत करून ट्रीटमेंट देतो. सो ॲज यू वर सेइंग, त्याच्यावरनं मी एक अंदाज लावतो की नॉट नेसेसरी की एकाच पद्धतीचं सिम्पटम आहे किंवा एकाच पद्धतीचा प्रॉब्लेम आहे सेरेब्रल पॉल्सीमध्ये. त्याच्यामध्ये व्हेरियस टाइप्स ऑफ प्रॉब्लेम्स असू शकतात. जर असं आता आपण जसं म्हणतोय की सगळ्या गोष्टी एवढ्या इम्पॉर्टंट आहे, त्यासोबत जर आपल्याला हे बघता आलं की अर्ली इंटरव्हेन्शन किती इम्पॉर्टंट आहे, कारण की अर्ली सगळ्या गोष्टी समजून घेणं आणि त्याच्यावरती त्या पद्धतीमध्ये थेरपी सुरू करणं किती इम्पॉर्टंट आहे. तुम्ही खूप जास्त इम्पॉर्टंट पॉइंटला टच केला आहे. आणि मी हे याच्यात बोलेल की लवकरात लवकर फिजिओथेरपी स्टार्ट करणं खूप आवश्यक आहे. आपण डे 1 ऑफ बर्थ, डे 1 पासून आपण फिजिओथेरपी स्टार्ट करू शकतो, कारण की आपल्याला खूप काही आहे पुढे जायचं आहे. आधीपासून आपण व्हिज्युअल स्टिम्युलेशन, आधीपासून आपण ऑडिटरी स्टिम्युलेशन, पोझिशनिंग्स करून आणि फ्यू एक्सरसाइजेस विच आर गोइंग टू हेल्प फॉर डेव्हलपमेंट, असे सगळे एक्सरसाइजेस आपण हळूहळू आधीपासून इन्कॉर्पोरेट करतो. आईबाबांना खूपदा काय वाटतं, आपला बाळ खूप नाजूक आहे आता हे सगळं करण्यासाठी, आणि ते घरीच असतात. खूप मान नाही धरलं तरी बाळ घरी असतात, ते मग खूप उशिरा आपल्याला अप्रोच करतात. तर माझं म्हणणं असं आहे, कशाला वाट बघायची. पहिल्या दिवशीपासून आपण होम प्रोग्रामवर बेबीला 3 महिनेपर्यंत ठेवतो. मग त्यानंतर आपल्याला वाटायला लागला की 3 महिना बाळ खूप मागे आहे आताही, तर मग आपण विग्रेस फिजिओथेरपी स्टार्ट करू शकतो. ऍटलिस्ट नाही जास्त तरी आठवड्यात 2दा आपण फिजिओथेरपी स्टार्ट करू शकतो या बाळांची. ओके. आणि जितका जास्त लवकर स्टार्ट केला तिथे मसल फ्लेक्झिबल होतात. आणि मुलं प्ले थेरपी करून खूप जास्त मसलची ताकद वाढवता येतं. जेव्हा एकदा बाळाला खूप जास्त कळायला लागला, तर तेव्हा ते खूप रेजिस्ट करतात फिजिओथेरपीसाठी. म्हणून आधीपासून एक्सपोज केला तर आपल्याला खूप फायदे असतात. बाळांचं कॉपरेशन पण असतो, कारण की आपण प्ले थेरपी करून एक्सरसाइज करतो आणि आपण त्यामुळे आपण मसलची स्ट्रेंथ गेन करू शकतो. तर माझं म्हणणं असं आहे की जर घरी ठेवला तर तो नक्कीच डेव्हलपमेंटली डिले असणारच. तो वेळेवर बसणार नाही, चालणार नाही. तर मेंदूची ग्रोथ खूप जास्त 2 वर्षापर्यंत असतं, पण जास्त 2 वर्ष. मग आपण 5 वर्षापर्यंत आणि आणखीन एक एक्सटेंडेड पिरियडमध्ये देतो, किंवा जास्त ही सेरेब्रल पॉल्सीची मुलं खूप जास्त म्हणजे गुडघ्यावर आणि उभे राहून 1-2 पावलं तरी चालले पाहिजे 5 वर्षापर्यंत, कारण की मग त्यानंतर एक प्लॅट्यू स्टेज येऊन जाते. जेव्हा आपण GMFCS लेवल घेतो
हा एक क्लासिफिकेशन आहे सेरेब्रल पॉल्सीचा. तिथे बाळ कुठे फॉल होतो आपण हे बघतो, कारण की हा फ्युचर म्हणजे चालतोय, बसतोय, व्हीलचेअर डिपेंडंट आहे, कसं आहे, आपण हे सगळं टप्प्याटप्प्याने त्याच्यात बघत असतो. पण माझं असं म्हणणं आहे की जितका जास्त लवकर केला की तितका जास्त इंडिपेंडन्स बाळांचा गेन करता येईल. बरोबर. आणि तितका जास्त फंक्शनल गेन करता येईल. जसं आपण आता मला फक्त आई बाबांना हेही सांगायचं आहे की फंक्शन म्हणजे फक्त बसणं आणि चालणं नाही, हातांचे वापर, दोन्ही हातांचे वापर, स्वतःचे कामासाठी ते हाताचे वापर करणं ही आवश्यक आहे. हे सगळे आपण फिजिओथेरपीमध्ये अर्लिएस्ट स्टार्ट करू शकतो. राईट. जेवढं फास्ट आपल्याला त्यांना ट्रीटमेंट सुरू करता येईल तेवढं जास्तीत जास्त चांगलं त्या बेबीसाठी राहणार. ऑब्व्हियसली, येस. ओके. सो फिजिकल थेरपी जी आपली फिजिओथेरपीमध्ये आहे, तर याच्यामध्ये लोकांनी हा विचार नाही केला पाहिजे की फक्त मालिश वगैरे आहे. हो, अजिबात नाही. आपण मालिश अजिबात करत नाही. हा खूप जास्त लोकांच्या डोक्यात भरलाय फिजिओथेरपी म्हणजे मालिश असते, पण असं नाही आहे. फिजिओथेरपी हा खूप वेगळं फील्ड आहे ज्याच्यात आपण एक्सरसाइज करून घेतो बाळांची आणि मुवमेंट्स गेन करून घेतो, आणि ते ट्रिक्स असतात, स्किल असतात, आणि त्याच्या थ्रू आपण काम करतो. मग आपण बाळांना मोठ्या बॉलमध्ये, वेजमध्ये, टिल्ट बोर्डमध्ये अशी वेगवेगळ्या साहित्यांनाही एक्सपोज करतो, ज्यांच्या एन्व्हायरमेंट चेंज करतो बाळांचा, आणि त्यांना चॅलेंज देतो, आणि मग ते परफॉर्म करतात. तर मालिश तर हा अजिबात आम्ही कधी केलेला नाही आहे आणि आपण कधी करत नाही ऍक्च्युली याच्यात. आणि मी तर बोलेल मालिश करायचंच नाही, कारण की जे स्पास्टिक मुलं आहेत आणि डिस्टॉनिक मुलं आहेत त्यांचे मसल आणखीन टाईट होतात मालिश केल्याने. आणि खूपदा जे हायपोटॉनिक मुलं आहेत, जसे मी क्लासिफिकेशन सांगितलं, त्यांची मालिश पण खूप काळजीपूर्वक करावी लागते, कारण की मसल इतके कमजोर असतात की जॉईंट डिस्लोकेशन नको व्हायला. कारण की आपल्याकडचे इंडियन, तुम्हाला माहित आहे मावशी लोक कशी मालिश करतात, खूप विग्रस मालिश करतात, बाळ रडत असतेपर्यंत मालिश करतात. पण खरं तर रिसर्चमध्ये मालिश हा कुठेही प्रूव्ह नाही केलाय की हा डेव्हलपमेंटली कोप अप करू शकतो. हा आपण ऍक्च्युली नॉर्मल मुलांनाही मालिशची गरज नाहीये, मी हा इथे बोलणार आज, कारण की मीही माझ्या मुलांना मालिश कधी म्हणजे जस्ट कधीही नाही बोलले की बरं नको. कधी कधी आपले ट्रेडिशन म्हणजे आपले जुने लोक बोलतात तुम्ही मालिश केली नाही म्हणून हा असं करतं म्हणून, पण मालिशच्या काहीच रिसर्चमध्ये प्रूव्हन नाही आहे की हा एक्सलंटली काही देणारे आहे, काहीच नाही, फक्त सुदिंग इफेक्ट. राईट. सो ते जसं आपल्याला मालिशनी थोडं रिलॅक्सेशन वाटतो तसं, पण या फिजिओथेरपीचं अजिबात पार्ट नाहीये, आणि या मुलांमध्ये तर ऍक्च्युली नॉट रेकमेंडेड. ओके. करायचंच नाही, स्ट्रिक्टली बिलकुल नाही करायचं. ओके. सो सेरेब्रल पॉल्सीमध्ये जसं आपण आता बाकीच्या सगळ्या गोष्टींबद्दल बोलतोय, तर त्यामध्ये असे काही असिस्टिव्ह डिव्हाइसेस असतात का ही जे बेबीला ऑर एल्स सेरेब्रल पॉल्सीच्या पेशंटला हेल्प आउट करतात पूर्ण ह्याच्यामध्ये? हो, सगळ्यात पहिले आपण AFOs बद्दल बोलू, अँकल फूट ऑर्थोसिस बद्दल. हे बूट स्पेशली डिझाईन्ड असतात, स्पेशली या मुलांसाठी, ह्यांच्या स्ट्रक्चर प्रमाणे फूटच्या, आणि ते त्यांना एक करेक्ट अलाइनमेंट देतो जेव्हा ते वेट बेअरिंग वगैरे करतात. आणि आपण खूप आधी पण एक क्वेश्चन, हे प्रत्येक चाइल्ड साठी वेगळ्या पद्धतीमध्ये डिझाईन करावं लागतं, ऑर एल्स एक स्टँडर्ड साईज असते त्याच्यामध्ये? नाही, जसे तुमचे आणि माझे बूट आणि ताईचे आणि माझे बूट जसे वेगवेगळे आहे, आपले चप्पल वेगळे, साईज वेगळे, तसेही या मुलांचे असतात. त्यांचा वेगवेगळा शेप असतो, आणि हे त्यांच्या शेप घेऊनच पर्टिक्युलरली त्यांच्यासाठी बनवलेला जातो. हो, आणि त्याच्यातही प्रकार असतात, डायनामिक AFOs आणि स्टॅटिक AFOs. तर ते आम्ही विचार करतो, म्हणजे जसं तर बाळ आता उभं नाही राहते किंवा बसायला आलं तोपर्यंत आपण स्टॅटिक AFOs वर असतो. एकदा बाळ उभा राहून चालायला शिकतो आपण, तेव्हा डायनामिक AFOs कडे शिकतो. या व्यतिरिक्त पेडीरॅप्स म्हणून येतात, जे बाळांचं खूप टाईटनेस असतं, तर हात असे आणि पाय असे जवळ धरून ठेवतात, आणि हा टाईटनेस खूप जास्त वाढू नये म्हणून स्लीप टाइम मध्ये खूपदा आपण या बाळांना पेडीरॅप्स लावतो, जे पूर्ण पट्टासारखा असतो. आर्मच्या मिड पासून आपल्याला फोर आर्मच्या मिड पर्यंत असा येतो, आणि असंच लोअर लिम्ब साठी आपल्याला थाय पासून मिड लोअर लेग पर्यंत असं येतं, आणि स्ट्रॅप करून हे बांधता येतं.
असिस्टेड डिव्हाइसेस आणखीन बोलायला गेले की वॉकर्स येतात मग, कारण की ह्या मुलांना सगळी गोष्ट लागणारच असते पुढे जाऊन. वॉकर असतात, वेगवेगळे प्रकारचे वॉकर्स असतात, स्पेशली डिझाईन्ड वॉकर्स असतात, क्रचेस असतात, ह्यांचे सगळे स्पेशल असतात. तर हे सगळे या मुलांना लागतं डिपेंडिंग अपॉन देअर इंडिपेंडन्स लेवल. वॉकर आणि क्रचेस बद्दल बोलते, पण AFOs तर ऑलमोस्ट सगळ्यांनाच लागतं आणि पेडीरॅप्स पण मोस्टली. ओके ओके ओके. So, if talking about the डेव्हलपमेंट अबाउट ब्रेनच्या डेव्हलपमेंट बद्दल बघितलं तर मग एज्युकेशनल नीड्स कशा असतील किंवा एज्युकेशनली त्यांना डेव्हलपमेंट कशा पद्धतीत करतात की त्यांना स्पेशल स्कूल्स असतात की कशा गोष्टी असतात? कॉग्निटिव्ह जशी मी बोलले, ह्या मुलांची बुद्धी खूपदा चांगली असते. ज्यांची बुद्धी चांगली असते खूपदा ते नॉर्मल स्कूलपर्यंत पोहोचतात. तर मग याच्यासाठी तुम्हाला चाइल्ड डेव्हलपमेंट अँड गायडन्स युनिटचे जे डॉक्टर असतात त्यांचा IQ वगैरे टेस्ट करतात, सायकोलॉजिस्ट वगैरे पण, आणि IQचे बेसिसवर स्कूलमध्ये टाकू शकतात. पण मी एकच गोष्ट ऍड ऑन करेल इकडे की राईट टू एज्युकेशन प्रत्येक मुलांचा राईट आहे, आणि ते नॉर्मल असो किंवा आपले जे सेरेब्रल पॉल्सीचे मुलं असो, प्रत्येक मुलाला शाळेत टाकायलाच पाहिजे. बरोबर. कारण की ह्या असं नाहीये की खूपदा काय होतं, मी बघते आता की आपला मुलं जेव्हा चालेल तेव्हा आई बाप्पा वेट करतात की बा तेव्हा करू आपण स्कूलमध्ये वगैरे, पण असं करायचं नाही. कारण की त्यांचं एज्युकेशन त्यांच्या जशाप्रमाणे चाललंय चालू द्या. त्यांची जे IQ लेवल आहे तसाप्रमाणे त्यांना स्कूल भेटेल आणि त्यांना एज्युकेशन घेऊ द्या. कारण की फ्युचरमध्ये त्यांना जॉबही लागण्याची शक्यता असते, कारण की त्यांना डिसेबिलिटी सर्टिफिकेट वगैरे हे सगळं काढला त्यांनी. तर आपला गव्हर्नमेंट जॉब्समध्ये डिसेबिलिटी कोटाचं एक स्थान आहे जिथे सेरेब्रल पॉल्सीच्या मुलांना भेटू शकतो जॉब, त्यांचे कपॅसिटी अनुसार की ते कुठला काम करू शकणार. आपल्या मुलांना इंडिपेंडेंट करण्यासाठी फायनान्शियली प्रत्येक पेरेंट्सनी त्यांना एज्युकेशन द्यावं असं मला वाटतं. ओके राईट, बरोबर, अगदी बरोबर. जर आता यामध्ये सगळ्यात मेन फॅमिली सफर करते, जर आय नो पेशंट सफर करतं, बेबी सफर करतं, चाइल्ड सफर करतंय त्याच्यापासून, ते तर मेजर सफरिंग आहे. बट एक इमोशनल आणि काही फॅमिलीजमध्ये इकॉनॉमिकल ॲज वेल सफरिंग असतं. तर ॲज अ डॉक्टर तुम्ही कसे सांगता फॅमिलीला ह्या सगळ्यापासून कोप करण्यासाठी? मी एकच बोलेल, फिजिओथेरपी इज मस्ट. ओके. आणि जितक्या लवकर घेतला, मी आपल्या हे डिस्कशनमध्ये खूपदा आधीपासून बोलते, जितका लवकर केला तितका जास्त इम्प्रूव्हमेंट. नाव विल कम बॅक टू युअर आन्सर, लाईक व्हॉट यू सेड, फॅमिली, हाऊ कॅन अ फॅमिली कोप विथ ऑल दिस? येस, फॅमिली कोप अप विथ इट. पेरेंटचा ॲक्च्युली त्यांना पेरेंट एज्युकेशन बोला की त्यांना गायडन्स देणं हा खूप महत्त्वाचा आहे. आणि जर त्यांना असं वाटत असेल की आपल्याकडे बाळ आहे आणि आपण खूप मेंटली डिस्टर्ब होतो, तर मला असं वाटतं त्यांनी एकदा चाइल्ड डेव्हलपमेंट गायडन्स युनिट आणि सायकोलॉजिस्ट जे असतात त्यांच्याशी भेट घ्यावी आणि त्यांच्याशी बोलून घ्यावा. कारण की या मुलांमध्ये ॲक्सेप्टन्स करणं हा खूप महत्त्वाचा आहे. पण नुसतं ॲक्सेप्ट करून नाही चालणार आहे, त्यांच्यासाठी प्रयत्नही करणं आपल्याला करायलाच पाहिजे. ते मुलांना नॉर्मल मुलांसारखाच डील करणं हा प्रत्येक पेरेंटनी ऍक्च्युली करायलाच पाहिजे. राईट. सर, जर आपण ह्यामध्ये मेजर क्वेश्चन्स आपण ऍड्रेस केलेत, पण ह्याचा सगळ्यात मेजर क्वेश्चन जर आपण बघितला तर लोकांना सगळ्यांना ही आशा असते की ह्यावरती काही क्युअर आहे का? मी हेच बोलेल, येस, पूर्ण म्हणजे 100%. मी आताही बोलले की डिपेंड अपॉन की किती ब्रेन डॅमेज आहे त्याप्रमाणे तुमचा मुलगा क्लासिफाय होतो. पण प्रत्येक सेरेब्रल पॉल्सी मुलं दिसून येतात इव्हिडेंटली की यांना काहीतरी प्रॉब्लेम आहे. कारण की ते तुमचे आणि माझ्यासारखे नॉर्मल जलते चालतही आहेत, पण तुमच्या आणि माझ्यासारखे ते नॉर्मल नाही चालणार कधी, दिसून तर येणारच. बरोबर. तर मग जर डायप्लेजिक असो किंवा हेमिप्लेजिक मुलं असेल, जर ते चालले कधी सोसायटीमध्ये तर ते दिसून येणार, असं आहे. पुन्हा आपला एकदा क्वेश्चन रिपीट करता मला? येस. सो मी म्हणत होतो की ह्यावरती असा काही मेजर क्युअर आहे का, की आपण असं बघूयात की क्युअर करता ह्याच्यावरती एक क्युअर आहे बाबा, किंवा
100% रिकव्हरी आहे का अशी बघितली? मी तेच बोलत होती की 100% रिकव्हरी तर नाहीच असते, कारण की ते काही ना काही दिसून येतच. पण नाही काही करणं आणि बाळ खूप मागे पडणार आणि व्हीलचेअर बॉन्ड असण्यापेक्षा आपल्याला त्यांना फिजिओथेरपी देऊन पुढे ढकलणं आवश्यक आहे. आणि दुसरी गोष्ट, जे क्वाड्रिप्लेजिक आणि टेट्राप्लेजिक मुलं असतात ते खूप जास्त अफेक्टेड असतात, ते व्हीलचेअरमध्ये असतात. पण त्यांचे हात वापरणं शिकवणं, म्हणजे अडॅप्टिव्ह सिटिंग, घरी एक स्पेशल चेअर करता येते आणि त्या चेअर मध्ये बसून ऍटलीस्ट बाळाला काहीतरी त्याचा गेम खेळणं, त्याचं काहीतरी एंगेज करणं. स्कूलमध्ये तो बसला तर त्याला अभ्यास करण्यासाठी काहीतरी करता आला पाहिजे. इतका तरी इंडिपेंडन्स आपल्याला प्रत्येकाने ट्राय करायलाच पाहिजे. जर 100% रिकव्हरी तिकडे नाही आहे तर आशा कुठेही सोडायची नाही. त्यांना लाईफमध्ये पुश ऑन करायचं आणि यासाठी पेरेंट मोटिवेशन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट अँड एक्सेप्टन्स ऑफ चाइल्ड इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हे सगळ्यात मेन म्हटलात तुम्ही की एक्सेप्टन्स ऑफ चाइल्ड, की वन्स दिस थिंग इज डन तो इट इज डन, वी कॅनॉट रिव्हर्स इट. आणि अजून एक गोष्ट म्हणजे की होप सोडून चालत नाही. होप सोडून म्हणजे होप सोडून चालणार नाही. येस, जर तुम्ही होप सोडली तर तुमचं बाळ मागेच पडणार आहे, तो पुढे आयुष्यात जाणार नाही. जर तुम्हाला त्याचं आयुष्य पुढे बघायचं आहे, काही थोडेफार चेंजेस बघायचे, जर तो खूप अफेक्टेड असेल तर त्यासाठी कन्सिस्टंट राहणं थेरपीमध्ये खूप गरजेचं आहे. राईट. आता जर आपण बघितलं ह्याच्यामध्ये काही लेटेस्ट रिसर्चेस आहेत का की जे जास्त हेल्प आउट करतायत यावेळी? लेटेस्ट रिसर्च मी बोलेल पेरेंट्ससाठी की आणखीन काही थेरपी आहे का लेटेस्ट जे या मुलांसाठी हेल्पफुल आहे. तर हो, आपली फिजिओथेरपीमध्ये आपण वॉटर थेरपी पण करतो. तर जसं आपण ग्राउंड मध्ये थेरपी करतो तसं वॉटरच्या आतमध्ये थेरपी करतो. आणि तो रिसेंटली खूप जास्त म्हणजे आणखीन चांगले रिझल्ट देतात, कारण की त्याला 3 डायमेन्शनल मुवमेंट आणि जे रोटेशन कंपोनेंट्स असतात जे बाळांमध्ये या मुलांमध्ये अफेक्टेड असतात, तो खूप इझिली वॉटर थेरपीमध्ये गेन करता येतं. तर अपार्ट फ्रॉम रेग्युलर फिजिओथेरपी ऑन अ मॅट, वी कॅन ऑल्सो टेक देम ऑन अ वॉटर. दुसरी गोष्ट, आता खूप जास्त बोलले की आपण टास्क ओरिएंटेड अप्रोच, ह्याचं म्हणजे असं आहे की बाळ जे काही करताय त्याला टोकू नका, त्याला सगळं करू द्या. आपण थेरपीमध्ये पण त्याला जे पाहिजे आहे, जसं त्याला बसून उठता येत नाही तर आपण त्याला तो शिकवतो. त्याला काही घेता येत नाहीये फिरून तर आपण त्याला तो शिकवणार. पण त्याची जी नीड आहे, ज्या टास्क आपल्याला गोल आपण डिसाईड केलेला आहे की आपल्याला हे पाहिजे, आपण तोच टास्क रिपीटेडली करायचा आणि तो टास्क आपण गेन करून द्यायचा. असंच पेरेंट्सनी पण घरी त्यांना सगळं हातावर तर नाही द्यायचं, त्यांनाही त्यांचे प्रयत्न करायला लावायची खूप आवश्यकता आहे. ते जितकं त्यांच्या मॅक्सिमम कपॅसिटी आहे त्यांना आणखीन फोस्टर करणं आवश्यक आहे, कारण की मग त्यांची ताकदही वाढते स्नायूंची आणि ते टास्क ते हळूहळू शिकून जातात लाईफमध्ये. मे बी नॉट कम्प्लिटली खूप तुमच्या आणि माझ्यासारखा नॉर्मली, पण ते शिकतात. खूप पर्सेंटेज आपण पुढे जाऊ शकतो, डिपेंडिंग अपॉन किती इंजुरी आहे. तेही एक महत्वाचं आहेच. प्रत्येक जागेला मी बोलली आहे, कारण की फेक कमिटमेंट तर नाही, पण येस, नेहमी हे मुलांना त्यांचा राईट द्यायचा. फिजिओथेरपी लवकरात लवकर स्टार्ट करायची. बरोबर. याच्यामध्ये जसं तुम्ही आता म्हटलात की नॉट नेसेसरी एव्हरी पेशंट एव्हरी चाइल्ड इज सेम, म्हणून त्याची थेरपी आणि त्याच्या बाकीची ट्रीटमेंट पण वेगळी असते. तर नॉट नेसेसरी की आपण जे बोलतोय की इफ यू आर सेइंग की यू हॅव क्युअर ट्रीटमेंट अशी 90% पर्यंत आहे, पण नॉट नेसेसरी की एव्हरी पेशंट कॅन गो टिल 90%. राईट. सो प्रत्येक स्टेजेस नुसार असतं, प्रत्येक चाइल्ड वेगळे आहे, त्याचे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत, त्याचे सगळे प्रॉब्लेम्स अनालिसिस केल्यानंतर वी कॅन डिसाइड की दिस चाइल्ड कॅन गो दॅट मच ऑफ लिमिट पर्यंत जाऊ शकतो. बघा, आज आपल्याकडे बाळाला आणि आपण आजपासून त्याची लिमिट नाही डिसाईड करत. बरोबर. पण खूप महत्वाची गोष्ट आहे, तुम्ही कन्सिस्टंट किती आहेत फिजिओथेरपीमध्ये, पेरेंटचा कन्सिस्टंट किती आहे, बाळाची स्पास्टिसिटी किती आहे, त्याचा कोऑपरेशन किती आहे, हे सगळं मॅटर करतो. पुढे तो किती जाणार आहे यामध्ये. सो सेरेब्रल पॉल्सीमध्ये जर आपण एक चाइल्डच्या दृष्टिकोनातून बघितलं तर त्या मुलाला कशा पद्धतीचं डाएट आपण हे केलं पाहिजे, कारण की आफ्टर ऑल तो पण एक इम्पॉर्टंट कंपोनेंट आहे त्याच्या ग्रोथमध्ये. राईट.
हो, पण मी याबद्दल बोलेल की मी एक फिजिओथेरपिस्ट आहे आणि मला एकच गोष्ट याच्यात आहे की खूप जास्त वेट गेन नाही चालणार आहे या मुलांमध्ये, Okay. कारण की त्यांचं वेट मग सगळं लोअर बॉडीला येतो. तर खूपदा आम्ही असे मुलांना डायटिशियनकडे पाठवतो, कारण की एक बॅलन्स डाएट असायला पाहिजे. जेव्हा आपल्याला वाटायला लागलं की हा बाळ खूप जास्त वेट गेन करतोय आणि त्याला चालायला प्रॉब्लेम येतोय, ऑलरेडी मसल वीक आहे बिकॉज ही सेरेब्रल पॉल्सी, राईट. तर मग तेव्हा आपल्या डायटिशियनची गरज पडते. Okay. ॲज सच खूप जास्त म्हणजे गरज नाहीये. प्रत्येक मुलाला आपल्याला रेफरच करावा लागतो किंवा त्यांना प्रत्येकला डायटिशियनची गरज आहे असं नाही. ते आपल्यासारखंच जेवण करतात. फक्त Okay. वेट गेन हा एक कंपोनंट असला तेव्हाच. ओके, म्हणजे नॉट नेसेसरी की वेगळा कुठल्या पद्धतीचा डाएट असला पाहिजे, नाही, अजिबात नाही, खाऊ अजिबात शकतात. नाही. हां. फक्त एवढंच आहे की त्यांचं वेट जास्त वाढलं नाही पाहिजे. हां, कारण की जेव्हा ते चालायला लागले, बसायला लागले, तेव्हा एकदा खूप कन्सर्न असतं ना, कारण की हम्म. मूव्हमेंट ऑलरेडी रेस्ट्रिक्टेड आहे, कारण की मसल वीक आहे आणि वेट बरोबर. जास्त आहे म्हणून आणखीन त्यांना लिफ्ट करणं पॉसिबल नाही. तेव्हा आपण डायटिशियनची हेल्प घेतो आणि Okay. त्यांचं सजेशन घेतात. ओके. आणि जर जस्ट एक क्युरिओसिटी, आपण अशा पद्धतीमध्ये प्रिकॉशन घेऊ शकतो का, की अशा पद्धतीमध्ये प्रेग्नन्सीच्या टाइममध्ये की अशा काही गोष्टी आहेत का जे मदर करू शकते किंवा गायनॅक करू शकते, जेणे की आपल्याला आधीच काही गोष्टी कळून येतील, असं काही असतं का? बघा, आता तर सायन्स इतका ॲडव्हान्स झाला आहे आणि मेडिकल आपले इंडियामध्ये पण खूप छान झालं आहे आता. तर प्रत्येक गायनेकोलॉजिस्ट तर आता काळजीपूर्वक सगळे टेस्ट करून घेतातच. Right. आणि इंट्रायुटेराइन ग्रोथ रिटार्डेशन जे काही आहेत ते आधीच USG मध्ये नोटीस करता येतं आणि त्याच्यावर मग गायनेकोलॉजिस्ट पेरेंट्सला वेळेवर सजेशन देतातच. दुसरी गोष्ट राहिली BP, आणि जसं आपण बोललो की थायरॉइड आणि हे सगळे प्रॉब्लेम्स असतात, तर गायनेकोलॉजिस्ट खूप आधीपासून हे सगळ्यांवर डील करतात आणि आधीच मेडिसिन स्टार्ट करतात. तर खूपदा आता तर सायन्स इतका ॲडव्हान्स झालाय की खूप आधी सगळं काही प्रिव्हेंट करता येतं. बट देन आय सेड की सेरेब्रल पॉल्सी कधीही होऊ शकतो, ड्युरिंग द टाइम ऑफ बर्थही होऊ शकतो. तेव्हाही डॉक्टर्स खूप जास्त प्रिकॉशन घेऊन किंवा सिझेरियन करून टाकूया, बाळाची मुवमेंट नाहीये, काही पण आपल्याला शेवटला कळून येतं. सगळे प्रिकॉशनरी मेजर्स आधीच आपण म्हणजे गायनेकोलॉजिस्ट घेतातच. ओके ओके हां. ओके. सो आपण असं म्हणू शकतो की बऱ्यापैकी आपली हेल्थ इंडस्ट्री ऑर एल्स हे सगळे चांगले प्रिकॉशन घेतात त्याचे. हां, येस. बट आधी जर हे करायचं असेल आपल्याला, तर तुम्ही जसं म्हटलात तसं काय म्हटलात तुम्ही ते? इंट्रायुटेराइन ग्रोथ रिटार्डेशन. Intrauterine तर growth ते तर retardation. USG मध्ये आणि Okay. गायनेकोलॉजिस्ट लक्ष ठेवतात. हम्म. त्याच्यात रेडिओलॉजिस्टही आपले कमेंट्स देतातच आधी आणि ते सगळं बघत राहतात आपले गायनेकोलॉजिस्ट Right. आणि ते स्पेशालिस्ट आहेत याबद्दल आणि ते बोलतील. पण मला एकच म्हणणं आहे की आता आपला मेडिकल सायन्स ॲडव्हान्स आहे, सगळं काही आधीपासून बघतात आहे आणि सगळे प्रिकॉशन आधीपासून घेतात Right, आजकाल. right, right, right. अशी काही वेगळे मिथ्स आहेत का, की विलक्षण मिथ आहेत लोकांचे किंवा गैरसमज आहेत लोकांचे ह्या गोष्टीबद्दल, असं तुम्हाला वाटतं काय असतील? हो, खूप आहे आणि मी माझा अनुभवावरून बोलू शकते की खूपदा पेरेंट्स मोटिवेट होऊन जातात डॉक्टरच्या बोलण्यावर की आपल्याला फिजिओथेरपी घ्यायची आहे, पण ते घरी जातात आणि 2 दिवसानंतर परत येत नाही कधीही. Okay. कारण की जेव्हा मला ऐकायला येतं की आमचे बाजूचे बोलले की का करायचं आहे, आमचा पण मोठा मुलगा असा होता. अरे पण तो नॉर्मल होता, डिले असेल कदाचित कुठेतरी आणि तुम्ही तेव्हा तो रिकवर केला तरी डेव्हलपमेंट, पण हा बाळ जेव्हा नोन सेरेब्रल पॉल्सीचा केस आहे तर कशाला त्याला घरी ठेवायचा हे पेरेंट्सला कळत नाही. मग त्यांना खूपदा असं वाटतं की देवाचा किंवा ब्लॅक मॅजिक ह्याच्याशी खूप रिलेट करतात, ते साधू संतांकडे नेतात आणि माझे आयुष्याचा एक खूप बॅड अनुभव मी पुढे आणते. मी काही वर्षापूर्वी 9 वर्षापूर्वी एक बाळाला बघितला होता जो 6-8 महिन्याचा होता आणि त्याचे पाठीवर जेव्हा आम्ही ओपन केला, असे 2 रॉडचे गरम लावलेले असे पूर्ण असा मार्क होता. मला इतका वाईट वाटला ते सगळं बघून की लोक कसे आपला माइंड डायव्हर्ट होतात त्यांचा की हे सगळ्यांसाठी आपल्या बाळाला कुठेतरी एक वेळ दुसरे जागेला नेतात. मग त्याच्याने तर काही इम्प्रूव्हमेंट झाला नाही, तर पेरेंट्स फायनली जाऊन फिजिओथेरपी आणि डॉक्टर्सकडेच डायव्हर्ट होतात. पण हा सगळं बाहेरचे विचार करणं, बाहेरचे लोकांचं ऐकणं हे सगळं लोकांनी बंद करावं असं मला वाटतं, कारण की थेरपी मस्ट आहे
डॉक्टरशी भेटा, डॉक्टरशी बोला, राईट डायरेक्शनमध्ये आपल्या मुलांना डॉक्टरांखाली पुढे न्या. असे बाकीचे लोकांचं ऐकून किंवा साधू संतांकडे जाऊन आपल्या बाळाला दुसरीकडे डायव्हर्ट करू नका. राईट. आणि अशा अघोरी उपचार करू नका, कारण की हो वेगळं आहे, खूप निगेटिव्ह आहे. हो, मग म्हणजे हा माझा आयुष्याचा इतका बॅड होता तो एक विषय म्हणजे. आणि आताही आम्ही फेस करतो ना, की बाळाला आहे गरज फिजिओथेरपीची. चांगले चांगले पेरेंट्स आज येतात, 2-4 दिवसांनी टर्न अप होत नाही. कारण की त्यांना एकतर दुसरे लोक माइंड डायव्हर्ट करून देतात किंवा त्यांना असं वाटतं की आम्ही थोडं थांबून जाऊ बा, होईल आणखीन बघू 2-3 महिने. कितीही सांगितलं की अर्ली इंटरव्हेन्शन खूप गरजेचं आहे, तरीही त्यांचे मनात येतं की बघूया, थोड्या दिवसांनी जाऊया, ना आपला बाळ खूप नाजूक आहे, आता त्याला गरज नाहीये, असे विचार खूप येतात. आणि नाही डेव्हलपमेंटल किंवा अर्ली इंटरव्हेन्शन ते लूज करून टाकतात ऍक्च्युली हे सगळं विचारमध्ये. येस, अर्ली इंटरव्हेन्शन इज मस्ट. चलो, सो फर्स्ट ऑफ ऑल तर थँक्यू, तुम्ही पॉडकास्टवरती आलात आणि सेरेब्रल पॉल्सी एक खूप मेजर टॉपिक आणि खूप एक नॉट सो ज्याच्यावरती लाईट फोकस झालेली असा टॉपिक कव्हर केला आपण आज. अवेअरनेस क्रिएट करणं आजच्याही डेटमध्ये त्याचा आवश्यक आहे. राईट, बरोबर. राईट. सो आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सेरेब्रल पॉल्सीच्या रिलेटेड काही क्वेश्चन्स असतील तर ते देखील कमेंट बॉक्समध्ये टाका, आपण त्याच्यावरती नक्कीच तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करू मॅमतर्फे. आणि येस, विल सी यू इन द नेक्स्ट एपिसोड. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि टेक केअर. येस, बाय. थँक्यू मॅम.